सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। चैत्र नवरात्र सुरुवात झालेली आहे आणि शनिवारी दुर्गाष्टमी आहे। दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे, शिवाय माता लक्ष्मीची सुद्धा सेवा झाली पाहिजे। ह्या 9 दिवसात आपण माता लक्ष्मीची, आई जगज्जननीची, आपल्या कुलदेवीची आपण सेवा करत असतो, कारण ह्यांच्या आशीर्वादामुळे आपलं घर, आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य सर्व काही नांदत असतं। त्यामुळे आपण ह्या 9 दिवसात अगदी जास्तीत जास्त सेवा देवींची करत असतो, आई जगज्जननीची करत असतो। तशीच ही दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घरात जर का आपल्या कुलदेवीचे टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल, जे काही असेल त्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे। बघा, आपल्या घरात जर का एखादा संकट असेल, आपल्या घरात जर का दुःख आलेलं असेल, दारिद्र्य असेल, आजार असेल, जे पण काही असेल ते दूर करण्याचं काम आपली कुलदेवी करत असते, आई जगज्जननी करत असते। तर ह्या कुलदेवीची सेवा आपण केलीच पाहिजे। तर ह्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी तर भरायचीच आहे, परंतु हा ओटीचा सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जाऊन चॅनलवर पाहू शकता। तर आपल्याला शनिवारी लवंग हे माता लक्ष्मीला, आई जगज्जननीला अत्यंत प्रिय आहेत। हे लवंग घेऊन आपल्याला उपाय करायचा आहे। लवंग 11 घ्या, 21 घ्या, कितीही घ्या, 16 लवंग घ्या, कितीही लवंग घ्या आणि त्याच्यानंतर लवंग जसं आपण कुंकुमार्चन करतो तसं आपण लवंगार्चन करू शकतो। हे लवंग कुठेही खंडित नको, तुटलेले फुटलेले नको, अगदी पिवळ्या रंगाची फुलं त्याच्यावर व्यवस्थित आहेत हे बघून लवंग घ्या। तुम्ही 11 घेतले, 16 घेतले किंवा 108 घेतले, कितीही घेतले तरीही चालतील। एका वाटीत लवंग घ्या। त्यानंतर आपल्या माता जगज्जननीचे जे काही फोटो असेल किंवा टाक असेल आपल्या कुलदेवीचं ते घ्या। एखाद्या तामणात घेतलं तरी चालेल, एखाद्या डिशमध्ये व्यवस्थित घेतलं तरीही चालेल। आणि त्यानंतर बघा काय करायचं, जो लवंग घेतला आहे तो लवंग, त्याला जे फूल आहे पिवळ्या रंगाचं ते आपल्या साईडला होईल आणि तो मागचा भाग आहे तो देवीकडे होईल, ह्याची काळजी घ्या। हातात लवंग घेऊन आपल्याला लवंगार्चन करत एक मंत्र म्हणायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः। प्रत्येक वेळेला हा मंत्र म्हणायचा आणि शेवटला नमो नमः म्हणायचं। असं तुम्ही जितके लवंग घेतले असतील तितक्या वेळेला हे लवंगार्चन करत असताना हा मंत्र म्हणायचा। आता ह्या लवंगाचं काय करायचं, हे लवंग तिथेच ठेवायचे काही टायमासाठी आणि त्यानंतर आपल्या घरात जर का लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर तो सुद्धा एखाद्या डिशमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं। बघा, दुर्गाष्टमी आहे, महालक्ष्मीची, आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे। आता कुलदेवीचं तर आपण सेवा केलेली आहे कुलदेवीची, आता महालक्ष्मीची कशी सेवा करायची, तर आपण ज्या वेळेला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू तेव्हा तुम्हाला जो पण कुठला माता लक्ष्मीचा बीज मंत्र येत असेल त्यानंतर तुम्ही नमो नमः असं म्हणत हा मंत्र म्हणायचा आहे। जसं काय ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः असं तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि त्या श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। ह्या दोन्ही सेवा अगदी व्यवस्थित करून घ्या। आपल्या घरात जर का ह्या दोन्ही सेवा अगदी व्यवस्थितपणे झाल्या तर समजून जायचं की आपल्या घरात आलेले आजार असतील किंवा दारिद्र्यता असेल किंवा कटकटी असतील, ज्या पण काही कटकटी असतील, आपल्यावर आलेले दुःख असतील ते सर्व दूर होतील। कारण आता चैत्र नवरात्र चालू आहे आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण हे उपाय करत आहोत, त्यामुळे हे अत्यंत प्रभावी दिवस आहेत। या प्रभावी दिवसांमध्ये आपण ज्या वेळेला आपल्या देवींवर, आपल्या माता लक्ष्मीवर ज्या वेळेला कुंकुमार्चन करतो, लवंगार्चन करतो, त्यावेळेला आपल्या सर्व संकटातून आपली मुक्ती होत असते आणि आपले सुद्धा चांगले दिवस येत असतात। परंतु कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत। तर हे 9 दिवस आहेत जे तुम्ही अत्यंत प्रभावी कुठलीही सेवा करू शकता आणि आपल्या स्वतःवर, आपल्या घरावर आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता आपल्या जगज्जननीचं। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।